नालायक सिद्धूनं लाज आणली आहे नुसती। सगळ्यांनी फोन करून माझं डोकं भंडावून सोडलंय। सिद्धूची वटपौर्णिमेची पूजा अख्ख्या पंचक्रोशीत गाजते, मग कौतुक करतायत त्याचं। त्या भावनासाठी आता फक्त त्यानं वडाची पूजा केली आहे। तिच्या प्रेमात वेडा होऊन उद्या तिच्यासाठी मंदिर नाही बांधलं म्हणजे मिळवलं नाही। नाही ते काही नाही। हे बघ, त्या अगोदर या सिद्धूला घरात आणणं खूप गरजेचं आहे। आणि हो, मी पूर्वीला सुद्धा अजूनही सिद्धूसाठी थांबायला सांगितलंय। संपत पूर्वीच या घरची सून व्हायला पाहिजे, समजलं? बोल गाजी, तुम्ही सगळे हवा ते बोला, पण तुमच्या म्हणण्याने मला अजिबात फरक पडणार नाहीये, कारण मी जाम खुश आहे। तर भावना मॅडमने मला होकार दिलाय म्हणजे अजून काय हवं आयुष्यात। तुम्ही कितीही चिडचिड करा, त्यांना सून मानायचं की नाही तुम्ही ठरवा, पण सिद्धिराज गाडे पाटलाची बायको भावना मॅडमच होणार आहे। वाजवा! आता इथे आला तर आहेस, पण माझ्या परमिशन शिवाय तू इथून जाऊ शकणार नाहीस। तर मी नकारच देईन। मी भावनाला गाडे पाटील घराण्याची सून कधीच होऊ देणार नाही, समजलं? लक्षात ठेवायचं। हे बघा, मुलांच्या इच्छेकरता काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात। मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या निर्णयाचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, प्लीज। राजासारखा जगलाय माझा सिद्धू, राजासारखं आयुष्य आहे त्याचं, आमचा सगळ्यांचा जीव आहे त्याच्यावर। त्याचा संसार करायला एक राणीच पाहिजे, कोणती खोड नवरी नाही। अगदी बरोबर आहे तुमचं। अहो, सिद्धू राजा माणूसच आहे, पण तुमच्या राजाचा जीव आमच्या पोपटात म्हणजे आमच्या भावनात अडकलाय, त्याचं काय?
आता सिद्धूचा जीव भावनात अडकलाय आणि तुमचा जीव सिद्धूत. त्यामुळे पुन्हा आता एकदा नीट विचार करा आणि मग काय ते उत्तर कळवा. नाहीतर असं व्हायचं, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं. सिद्धू, खरं तर आम्ही इथं नातं सोडायला आलो होतो, पण मला वाटतं त्या तिथे कोणालाच रस दिसत नाहीये, तेव्हा आम्ही निघतो. आजी, काका, काका, मी सगळ्यांच्या वतीने तुमची खरंच माफी मागतो. मला तर खरं माफी मागण्याची पण लाज वाटते. माझे घरचे सतत तुमचा अपमान करतात. मी नेहमी बोलतो त्यांना, पण त्यांच्या वागण्यात काही बदलच होत नाहीये. तर मी तरी पण मी त्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. राहू दे रे सिद्धू, या गोष्टीचा एवढा विचार नको करूस तू. आणि हे बघ, आता लग्न करायचं हे ठरलंय की नाही आपलं, म्हणजे अशा लहान मोठ्या अडचणी, लहान मोठी विघ्न येणारच. डगमगून जायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू पण हे लक्षात ठेव.